नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि ती बी संपूर्ण TCS पॅटर्न नुसार आणि MCQ क्वेश्चन मध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यात मुख्यतः आणखी एक म्हणजे आपण पूर्ण जे बी MCQ क्वेश्चन आहेत ते एक्सप्लेनेशन सहित बघणार आहोत याबाबत. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कधी झाला? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए 26 जून 1874 ला हे छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला. तर शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी यशवंतराव. शाहू महाराजांचे दत्तक विधान कधी झाले? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 17 मार्च 1884 ला. तर एक्सप्लेनेशन मध्ये पाहू. कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमत नंदाबाई आनंदीबाई साहेब यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतराव यांना दत्तक घेतली. पुढील प्रश्न. शाहू महाराजांनी राजकोट येथील शिक्षण कोणाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए प्रिन्सिपल मॅकनॉटन. तर प्रिन्सिपल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजांनी राजकोट येथील शिक्षण पूर्ण केले. महाराजांनी धारवाड येथे कोणाच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सर S.M. फ्रेझर. तर महाराजांनी धारवाड येथे सर S.M. फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा, राज्य कारभार व जागतिक इतिहास आदी विषयांचे परिपूर्ण अध्ययन केले. शाहू महाराजांचा विवाह कोणाशी झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी श्रीमती लक्ष्मीबाई साहेब. तर 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याचे गुणाजी पंत खानविलकर यांची कन्या श्रीमती लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानची सूत्रे कधी हाती घेतली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 2 एप्रिल 1884 ला. वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1884 रोजी कोल्हापूर संस्थानची सूत्रे हाती घेऊन राजे कायदेशीर वारसदार बनले. शाहू महाराजांनी वेठबिगाराची पद्धत कधी बंद केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1894 ला. 1894 पासून वेठबिगाराची पद्धत बंद करून राजांनी अब्राह्मणांना संस्थानात नोकरी देण्यास सुरुवात केली. भारतीय संसदेने वेठबिगारी बंदी कायदा कधी संमत केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जानेवारी 1976 ला. भारतीय संसदेने मात्र वेठबिगारी बंदी कायदा जानेवारी 1976 मध्ये संमत केला. मोतीबाग तालीमची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1895 ला. तर 1895 मध्ये मोतीबाग तालमीची स्थापना झाली. शहापुरी ही गुळाची बाजारपेठ कधी स्थापन झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1895 ला. 1895 मध्ये शहापुरी ही गुळाची बाजारपेठ स्थापन केली. राजांनी कोल्हापुरात सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह कधी सुरू केले?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 1896 ला. 1896 मध्ये राजांनी कोल्हापुरात सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. राजांच्या जीवनात कलाटणी देणारे वेदांत प्रकरण कोणत्या काळात घडले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 1899 ते 1901. 1899 ते 1901 या काळात राजांच्या जीवनात कलाटणी देणारे वेदांतक प्रकरण घडले. वेदांतक प्रकरणात महाराजांना पुरोहित कोण होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी नारायण भटजी. तर महाराजाचा पुरोहित नारायण भटजी पूजा अर्चेच्या वेळी वेदांतक मंत्राऐवजी पुराणात्मक मंत्र म्हणत असे. वैदिक मंत्र हे केवळ कोणासाठी आहेत असे नारायण भटजींनी स्पष्ट केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी क्षत्रियांसाठी. तर वैदिक मंत्र हे केवळ क्षत्रियांसाठी असून महाराज हे क्षत्रिय नसल्याचे त्यांना वैदिक मंत्राची गरज नाही असे नारायण भटजींनी स्पष्ट केले. तर वैदिक वाङ्मय प्रवीण अण्णा नारायण भटजी सेवेकरी यांनी ब्राह्मणांकडून महाराजांना वेदोक्त श्रावणी करण्यास घेतली का? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नाही. तर का नाही? वैदिक वाङ्मय प्रवीण अण्णा नारायण भटजी सेवेकरी यांनी ब्राह्मणांकडून महाराजांना वेदोक्त श्रावणी करण्यास घेतली नाही. 1901 मध्ये महाराजांनी आप्पासाहेब राजानप्पा यांना वेदोक्त विधीसाठी निमंत्रित केले असता त्यांनी नकार दिला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होय. तर 1901 मध्ये महाराजांनी आप्पासाहेब राजानप्पा यांना वेदोक्त विधीसाठी निमंत्रण केले असता त्यांनी नकार दिला. महाराजांनी राजोपाध्ये यांचे वंशपरंपरागत हक्क कधी काढून घेतले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 1905. 1905 मध्ये महाराजांनी राजोपाध्या यांचे सर्व वंशपरंपरागत हक्क काढून घेऊन त्यांचे इमान जप्त केले असे प्रतिमेतील मजकूर स्पष्टपणे सांगतो. क्षत्र जगद्गुरु पीठावर कोणाची निवड केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सदाशिव पाटील बेनाडीकर. तर क्षत्र जगद्गुरु पाठीवर सदाशिवराव पाटील बेडणेकर यांना मराठी समाजातील व्यक्तीची निवड केली. महाराजांनी पुरोहितांसाठी काय केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पुरोहितांच्या शाळा काढून नवे पुरोहित निर्माण केले. प्रतिमेने महाराजांनी पुरोहितांच्या शाळा काढून विविध जाती जमातीतील नवे पुरोहित निर्माण केले. कोल्हापूर संस्थानात गोवंश बंदी कायदा कधी केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1901. तर 1901 मध्ये महाराजांनी कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा केला होता. व्हिक्टोरिया वसतिगृहात कोणत्या विद्यार्थ्यांची सोय केली गेली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अस्पृश्य व मुस्लिम. 1901 मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी असलेले व्हिक्टोरिया वसतिगृहात अस्पृश्य व मुस्लिम विद्यार्थ्यांची सोय केली गेली. मागासवर्गीयांसाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याचा आदेश कधी दिला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 26 जुलै 1902 ला. 26 जुलै 1902 रोजी महाराजांनी संस्थानागत मागासवर्गीयांसाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याचे आदेश दिले. मित्रांनो, यासोबतच आपला हे 25 याचा भाग 1 संपला आहे. आपण राजश्री शाहू महाराजांवर भरपूर व्हिडिओ घेणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.